तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे CapCutमधून क्रिएट केला आहे. जर तुम्हाला पण त्याशिवाय तुमचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एडिटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण CapCut ओपन केले. CapCut ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या इथून 2 फोटो सिलेक्ट करून घ्यायचे जे आपण व्हिडिओचं तुम्हाला तशा पाहिजे व्हिडिओ क्रिएट करायचे तशा पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकाल की 2 फोटो आपण अशा इथून ॲड करून घेतले. ते ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हा फोटो खाली आल्यानंतर अशा पहिले न्यू आणायचा आहे. त्याच्यानंतर हा जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून झूम करून द्यायचा अशा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आपला ओव्हरलेमधला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिमूव्ह बीजीचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा फोटो अशा खाली आणायचा आहे. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर आता हा जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. थोडं इथे झूम करायचं अशा आहे. ठीक आहे. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर अशा खाली ओढा म्हणजे ही जी वरची लाईन आहे त्याशिवाय बसली पाहिजे लाईन टू लाईन. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हे तुम्हाला खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे फोटोच्या पहिल्या जिथून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीट व्हिडिओ आपण दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आहे हा बीट व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कोडोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपले हा जो बीट व्हिडिओचे जे सॉन्ग ॲड झाले त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बीट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. बीट्स त्यावरती क्लिक केल्यानंतर जिथे आपली पहिली बीट चेंज होईल तिथून आपलं म्हणजे ना इथून मार्क करायची इथे आपली पहिली बीट चेंज होत आहे. तर सिम्पली इथून ॲड बीटवरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे. इथून ॲड बीटवरती क्लिक करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर ॲड बीटवरती क्लिक करू. अशिवाय त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो बीट मॉड असेल त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा आहे. आता आपल्या सिम्पली आपला फोटो डिलीट झाला तरी आपण बीट मॉड डिलीट करूया. त्याच्यानंतर हा जो बॅकग्राऊंडचा फोटो पहिल्या बीटपर्यंत आणून ठेवायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली हा पण दुसरा फोटो म्हणजे ओव्हरऑलमधला तो पण पहिल्या बीटपर्यंत आणून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथून हा फोटो मध्ये बघा अशा सेट करा परफेक्टमध्ये. आता हा जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. ॲडजस्टवरती क्लिक करायचं खाली आणि तुम्हाला सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून पहिल्या इंचूटच थांबायचं आहे. कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच कीच्या शेवटला यायचं म्हणजे ह्याच फोटोच्या शेवटला यायचं आहे, कीचं नाही. तर फोटोच्या शेवटला आल्यानंतर हा फोटो अशा वरती न्यायचा. ठीक आहे. खालची लाईन जवळ लागत नाही तर वरतो अशा आहे. ओके, इथून परफेक्ट झालेला आहे. इथून हा फोटो अशा वरती येऊन जाईल. आता हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, सॉन्ग इथे डिलीट करून टाकायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. इथून क्वालिटी जी पण ठेवायची इथून ठेवू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे. इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, डन नाही करायचं तर सिम्पली इथून बॅक करायचं आणि इथून आपल्या काय करायचं, अंडू आपले सॉन्ग असेल ते पुन्हा इथून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता जो आपण एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे ना तो इथून ॲड करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटला यायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत येत आल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि तुम्हाला फ्रीजचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा आहे आणि हा जो फोटो आहे ना ह्याची लेंथ आपल्याला म्हणजे शेवटपर्यंत न्यायची अशा आहे. ठीक आहे. आता आपले हे जे बीट आहे ना त्यानुसार हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे. तिथं आपण स्प्लिट करून घेऊया. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, इथून हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे. सेक इथून सिलेक्ट करायचं आहे. इथून पार्टीच्या ऑप्शनमध्ये हा इफेक्ट मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड तुम्हाला 10 ठेवायचं, इंटेन्सिटी 10 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरतीच क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. सुद्धा लेंथ आपल्या सिम्पली जेवढा हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर इथे यायचं आपल्या सिम्पली तुम्हाला आहे ना टायमिंग सांगतो टाईम लाईनला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 4 आणि 6च्या मध्ये जो टिंब आहे तिथे यायचं टाईम लाईनला बघून आणि इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा, इथून सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये असेल किंवा ट्रेनिंगमध्ये याचमध्ये असतो. ठीक आहे. इथून हा इफेक्ट इथून अशा वेळेस सिलेक्ट करा आणि ह्याची लेंथ अशा कमी करायची म्हणजे इथे तुम्हाला टायमिंग सांगतो एकदा ते इथपर्यंत म्हणजे 6 सेकंदाचा जो 6 आहे तिथपर्यंत. ठीक आहे. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना दुसरा फोटो आहे ना म्हणजे इथून हा फोटो आपण ॲड केला आहे तिथे यायचं. येत आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिक्स आहे, तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत नाही अशा. ठीक आहे. ओके,
इथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करू. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला ड्रॉप डाऊनचं इथून एक स्लाईड करायचं आहे. अशा प्रकारे इथून आपण स्लाईड करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली पेंडिंगचं इथून एक स्लाईड करायचं आहे. जे पण इफेक्ट पाहिजे तुम्हाला नसेल मिळत इनमध्ये मिळून जातील, नाही मिळेल तर अशा वेळी सर्च करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ठीक आहे, ॲड करा. आणि शेवटच्या फोटोला सिम्पली आपल्याला ऊसचा जो वेट असेल इथून स्लाईड करायचा आहे. इनमध्ये हा जो वेट असेल तो तुम्हाला मिळून जाईल. ही 3 इफेक्ट इनमध्येच आहेत. ठीक आहे, इथून हे झाल्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.